नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 2 मधील इंग्रजी भागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। मागील भागात आपण 1 ते 20 प्रश्नचा बघितले होते। आज आपण त्या पुढील प्रश्नांना बघूयात। प्रश्न क्रमांक 21, चूज ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स। पर्याय आहेत अनलेस वी कॅन नॉट इमॅजिन अ फ्युचर वी कॅन नॉट क्रिएट इट, अनलेस वी कॅन इमॅजिन अ फ्युचर वी कॅन नॉट क्रिएट इट, अनलेस यू कॅन इमॅजिन अ फ्युचर यू कॅन क्रिएट इट, अनलेस यू कॅन नॉट इमॅजिन अ फ्युचर यू कॅन नॉट क्रिएट इट। त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, अनलेस वी कॅन इमॅजिन अ फ्युचर वी कॅन नॉट क्रिएट इट। त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, द यंग वेन ऑफ द डिअर इज कॉल्ड फॉन अ कप वेल। तर चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, फॉन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, सिलेक्ट द ॲटोनी ऑफ ब्लिक। पर्याय आहेत ब्राईट, कन्फ्युजिंग, अनसर्टन, ग्रेम। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, ब्राईट। प्रश्न क्रमांक 24, चूज द करेक्ट यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो इन द गिवन सेंटेन्स। सेंटेन्स आहे शी वॉज बोथ हंबल्ड अँड एक्सलेट बिफोर माय आईज। ऑप्शन आहेत ही वॉज नॉट ओनली बोथ हंबल्ड बट ऑल्सो एक्सलेट बिफोर माय आईज, ही वॉज ओनली हंबल्ड बट ऑल्सो एक्सलेट बिफोर माय आईज, ही वॉज नॉट ओनली हंबल्ड बट एक्सलेट बिफोर माय आईज, ही वॉज नॉट ओनली हंबल्ड बट ऑल्सो एक्सलेट बिफोर माय आईज। याचं चूक उत्तर असणार होतं पर्याय क्रमांक 4, ही वॉज नॉट ओनली हंबल्ड बट ऑल्सो एक्सलेट बिफोर माय आईज। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 25, सिलेक्ट द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स। दिलेल्या सेंटेन्समधून आपलं सिम्पल सेंटेन्स कोणतं आहे ते बनवायचं आहे। माय मदर अँड आय डिस्कस द न्यूज अँड बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिवर्स। पर्याय आहेत माय मदर अँड आय डिस्कस द न्यूज अँड वी बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिवर्स। डिस्कस द न्यूज माय ब्रदर अँड आय बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिवर्स। डिस्कसिंग द न्यूज माय ब्रदर अँड आय हॅड बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिवर्स। डिस्कसिंग द न्यूज माय मदर अँड आय बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिवर्स। याचं करेक्ट उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4, डिस्कसिंग द न्यूज माय मदर अँड आय बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिवर्स। त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेशन द मिनिंग ऑफ द अंडरलाईंग फ्रेज इन द गिवन सेंटेन्स। खालील एका वाक्यामध्ये अंडरलाईन केलेल्या वाक्यामधलं एक्सप्रेस मिनिंग कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे। सेंटेन्स आहे ही बर्न द मिडनाईट ऑइल टू पास द IAS एक्झाम बी। ऑप्शन आहेत स्टडी हार्ड, इन्स्पेक्ट द डिफिकल्ट सिच्युएशन, यूज अ लॉट ऑफ फ्यूल, वर्क into द मिडनाईट, वर्क एव्हरी नाईट। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वर्क लेट इनटू द मिडनाईट। त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, सिलेक्ट ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स। सेंटेन्स आहे वन ऑफ माय फ्रेंड इज अ लॉयर, हिज कझन ब्रदर इज अ जज, दे 3 स्टुडंट हेल्प इच अदर, दे हॅव अरेस्टेड हिम यस्टरडे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, यूज ऑफ द माय फ्रेंड्स इज लायर्स। त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, चूज द करेक्ट यूज अ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स कोणतं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओळखायचं आहे। सेंटेन्स दिला आहे वी हॅव टायर्ड व्हायरस होम स्पन रेमेडीज। ऑप्शन आहेत वी आर
trying various homespun remedies. We had been trying various homespun remedies. We had tried various homespun remedies. We have been trying various homespun remedies. त्याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक 4. We have been trying various homespun remedies. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. Choose the most suitable alternative to make the sentence grammatically correct. वाक्य आहे when I reach the station. पर्याय आहे the train was gone, the train had gone, the train has gone, the train went. त्याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक 2. the train had gone. प्रश्न क्रमांक 30. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली सेंटेन्स कोणतं बरोबर आहे ते आपल्याला पर्यायामधून ओळखायचं आहे. पर्याय आहेत नायदर ऑफ द टू ब्रदर्स आर शुअर टू पास, नायदर ऑफ द टू ब्रदर्स वेअर शुअर द पास, नायदर ऑफ द टू ब्रदर्स इज शुअर टू पास, नायदर ऑफ द टू ब्रदर्स वॉज हॅव शुअर टू पास. त्याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक 3. नायदर ऑफ द टू ब्रदर्स इज शुअर टू पास. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढील भागात आपण मराठी भागातील प्रश्न बघूया.